गोपाळ गोपाळ भाऊ. बरं महाराज, एखाद दिवशी गोपाळ भाऊंना जेवणाचं आमंत्रण करीन आणि भेटवस्तू देईन. काका काका का गोपाळ भाऊने अशी कोणती मोठी कामगिरी केली आहे जे तुम्ही त्याला राजमहालात पाहुणचारासाठी बोलावणार आहात आणि सोबत भेट सुद्धा देणार? गोपाळ भाऊंसारखा बुद्धिमान माणूस केवळ कृष्णनगरच काय, अख्ख्या जगभरात कुठेही सापडणार नाही. तू जरा जास्तच गोपाळ गोपाळ करतेस, परंतु मला असं वाटतं की गोपाळ भाऊ मध्ये बुद्धिमत्ता तर आहे पण खूप अधिक नाही. तर मग हे सिद्ध करून दाखवा. ठीक आहे, ठीक आहे. मी हे सिद्ध करून दाखवेन की तू गोपाळ भाऊला जितकं बुद्धिमान समजतेस खर तर तो तितका बुद्धिमान नाहीच आहे. त्याच्या बुद्धिमत्तेची मी परीक्षा घेऊन त्याला हरवणार म्हणजे हरवणार. बघाच तुम्ही प्रयत्न करून. पण मी तुम्हाला आताच सांगून ठेवते, बुद्धिमत्तेच्या परीक्षेत तुम्ही गोपाळ भाऊंना कधीच हरवू शकत नाही. लागली पैज. हो, लागली पैज. बघाच तुम्ही. हे बघ आजी, बघ ना कसं माणसासारखं खातोय आणि खाता खाता डोळे सुद्धा मिचकावतोय. पण जास्त जवळ जाऊ नका हं. काही सांगता येत नाही, कधी झडप घालेल, चावेल, काही भरोसा नाही. नाही नाही नाही, जास्त जवळ नाही जाणार. ए माकडा, केळी खाणार का? रथयात्रा बघायला येणार का? किती आरामामध्ये झोपलो होतो. या मुलांनी आरडा ओरडा करून झोप मोड केली. ए, कोणत्या वानराची टोळी अशी आरडाओरडा करते? हे सकाळी सकाळी काय चाललंय? बघा बघा ना गोपाळाजोबा, किती वानर आले आहेत आणि आम्ही त्यांना केळी खाऊ घालतोय. आता समजलं. काल झाडावरून केळीचा जो घड उतरवला होता त्यातूनच या वानरांची सेवा सुरू झाली वाटतं. हो हो, आणखीन काय, सकाळी सकाळी येऊन हात पसरून खायला मागू लागले होते. घरात आणखी काही नव्हतं म्हणून मग केळी देऊन टाकली. समजलं. आता आणखीन काय करू शकतो? आपल्या सेवेसाठी कापून आणलेल्या केळ्याचा घड आता या वानरांच्या सेवेत उपयोगी येणार. अरे पिंकी, मला 4 केळी दे ग. मी पण वानरांची सेवा करणार. हे काय गोपाळाजोबा, माकडाला देणार म्हणून स्वतःच खाल्लं? आधी सेवा स्वतःची, नंतर वानरांची. ए माकडा, केळी खाणार का? रथयात्रा बघायला येणार का? काय काय म्हटलं तुम्ही? मी माकड आहे? नुसता माकड नाही, एकदम गलेलट्ट पोकलेलं माकड. ऐका मंत्री, मी तुम्हाला अत्यंत महत्वाच्या कामासाठी बोलावलं आहे. हे बघा, गोपाळ भाऊला आपल्या बुद्धीवर फार अहंकार आहे. गोपाळ भाऊचा हा अक्कल हुशारीचा अहंकार तोडलाच पाहिजे आणि हे काम तुम्हाला करायचं आहे. वाह, ही तर खूप चांगली गोष्ट बोललात महाराज. बघाच, बुद्धीच्या खेळात मी त्याला कसा मातीत मिसळवतो. खरं तर तुमच्या राणी साहेबांसोबत आमची पैज लागली आहे. तुमच्या राणी साहेबांचं असं म्हणणं आहे की गोपाळ भाऊ सारखा बुद्धिमान माणूस या कृष्णनगरातच काय तर अख्ख्या भारतवर्षात नाही सापडणार. तुम्ही अगदी निश्चिंत राहा महाराज. मी माझ्या बुद्धीचा वापर करून असा उपाय शोधून काढीन त्यामुळे गोपाळ भाऊला धडा मिळेल आणि राणी समोर तुम्हाला पण मान खाली घालावी लागणार नाही. वाह वाह, आता तुम्ही मंत्री शोभून दिसता. चला चला, कामाला लागा. अच्छा मंत्री, तुम्ही गोपाळ भाऊला काहीतरी बोलायला सांगितलं होतं का? आठवलं. गोपाळ भाऊ, तुमच्या डोक्यावर टक्कल का बरं? हो बरोबर आहे, बरोबर आहे. गोपाळ भाऊच्या डोक्यावर केसांच्या ऐवजी टक्कल का आहे? अरे आता हे काय विचारणं झालं? माझ्या डोक्यावर टक्कल का हे मी कसं काय सांगू शकतो महाराज? अरे तुमच्या डोक्यावर टक्कल आहे, मग तुम्हीच सांगणार ना? अहो, याचं उत्तर मला माहिती आहे महाराज. काय, तुम्हाला माहिती आहे? वाह 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 वाह, आता कसं मंत्र्यासारखं बोललात. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जर दात असताना दाताची आणि केस असताना केसाची काळजी घेतली पाहिजे. रोज दात स्वच्छ करणे, केसांना तेल लावणे, केस विंचरणे
हे सगळं आपल्याला करावंच लागतं. पण गोपाळ भाऊ तर कंजूस आहे, तो डोक्याला तेल लावत हे नसेल. काय गोपाळ भाऊ, खर्चाच्या भीतीने तुम्ही कधी डोक्यात तेलही घातलं नाही. ओ हो 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 हो. मग आता त्यात केसांचा काय दोष? योग्य देखभाल न केल्यामुळे वेळाधी केस गळणारच. केस नाही म्हणून कापायची पण गरज नाही, म्हणून फणी विकत घेण्याचा खर्च नाही. हे काय गोपाळ भाऊ, तुझ्याकडे फणी सुद्धा नाहीये. मला असं वाटतंय हे दोघं ही योजना बनवून माझ्या मागे लागलेत. उगाच चिडून रागवून काही उपयोग नाही. वेळ आल्यावर व्याजासकट सगळं परत करीन. अच्छा गोपाळ भाऊ, तुझं पोट इतकं बाहेर कसं काय बुवा? महाराज, याचं कारण पण मला माहिती आहे. अरे, याचं उत्तर पण तुम्हाला माहिती आहे? वा 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 वा, तुम्ही किती बुद्धिमान आहात मंत्री. वा 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 वा. महाराज, मला वाटतं की जे लोक 2 वेळा पौष्टिक आणि ताजं अन्न खातात त्यांचं पोट कधीच पुढे नसतं किंवा ते लठ्ठ नसतात. इथे राज्यसभेत इतके लोक आहेत, पण कुणाचं तरी पोट गोपाळ भाऊ एवढा आहे का? नाही नाही नाही, अजिबात नाही. खरं तर जे लोक चिंगूस असतात ते पैसे वाचवण्यासाठी सुरण बिरण आणि शिळ अन्न खातात, आणि म्हणूनच त्यांच्या पोटात वायू जमा होऊन होऊन त्यांचं पोट फुगून बाहेर निघतं. हे काय गोपाळ भाऊ, हं? पैसे वाचवण्यासाठी तू सुरण बिरण आणि शिळी मासळी खातोस? अरे राम राम राम, तू इतका चिंगूस आहेस काय रे गोपाळ भाऊ? तू तर काही बोलतच नाहीयेस. हे काय उत्तर देतील महाराज? माझा तर्क खोटा ठरवण्यासाठी त्यांच्याकडे काहीच तर्क नाहीये. दिवस रात्र चिंगूसपणा करून करून त्यांची बुद्धी गोठली आहे. बरोबर बोललात मंत्री. आजपासून गोपाळ भाऊचं नाव आहे चिंगूस गोपाळ. महाराज, महाराज, एक वानरांचा समूह तुमच्या फळांची बाग पूर्णपणे उद्ध्वस्त करत आहे. काय म्हणालास? चला चला जाऊन बघूया. अरे हे काय, एवढे वानर आले तरी कुठून? अरे हाकला यांना, हाकला. आत्ताच्या आता यांना इथून घालवायचा बंदोबस्त करा, नाहीतर ही वानरांची टोळी माझ्या बगीच्यातील सगळीच्या सगळी फळ खाऊन टाकतील. गरज पडली तर कठोर पावलं उचला. जशी आज्ञा महाराज. नाही नाही महाराज, असं नका करू हो. संपूर्ण सृष्टी त्या विधात्याची आहे हो. जनावरांना सुद्धा पोट असतं. असं आहे का? त्या वानरांबद्दल तुला फारच कळवळ आहे वाटतं. हे अगदी स्वाभाविक आहे महाराज. हे तर आपले पूर्वज आहेत आणि भगवान श्रीरामाचे परम भक्त आहेत महाराज. आता गोपाळ भाऊंना हरवणं सोपं जाईल. बरोबर बोलताय. याच गोष्टीवरून गोपाळ भाऊला हरवू शकतो आपण. ठीक आहे गोपाळ भाऊ, त्यांना आपण नाही हाकलणार. धन्यवाद महाराज. पण एक गोष्ट आहे, थोड्या वेळापूर्वी तू म्हटलं होतंस की ते आपले पूर्वज आहेत म्हणून. हो बोललो महाराज. तर मग तू जर तुझ्या पूर्वजांसारखं झाडांवर झोके घेऊन झुलून दाखवलंस तर मग मी हा माझा पूर्ण बगीचा या वानरांसाठी कायमचा खुला ठेवेन. पण जर तू झोके घेऊन नाही दाखवू शकलास तर झालेली सगळी नुकसान भरपाई मी तुझा कान पिरगळून वसूल करेन. ठीक आहे महाराज, असंच होईल. पण आज मी तयार नाहीये हो. उद्या सकाळी माझ्या घरासमोर आंब्याच्या झाडाखाली या. मी तिकडे तुम्हाला झोके घेऊन दाखवेन. म्हणजे तू तुझं म्हणणं सिद्ध करून दाखवशील? नाही करू शकलो तर तुम्ही माझा कान पिळाल ना. चला तर मग मी येतो. झोके घेण्याचा अभ्यास तर करावा लागेल ना महाराज. हा ठीक आहे, जा तू हवा तेवढा अभ्यास कर. बरं, आता तुम्ही सगळ्यांनी पण घरी जा. उद्या सकाळी गोपाळ भाऊच्या घरासमोरील आंब्याच्या झाडाखाली भेट होईल. काय मंत्री, गोपाळ भाऊ तर लगेच झोके घ्यायला तयार सुद्धा झाला. त्याने जर खरोखर झोके घेऊन दाखवले तर? काहीही काय महाराज, एवढं अवजड शरीर घेऊन त्याला धड चालताही येत नाही, आणि तो काय झाडावर झोके घेणार? बघाल तुम्ही, शेवटी झोके घेता घेता झाडावरून पडून त्याची अशी काही अवस्था होईल की तो स्वतःचे हात पाय मोडून घेईल. काय महाराज, गोपाळ भाऊंच्या बुद्धीची परीक्षा झाली? होणार, उद्या सकाळी होणार.
आणि परीक्षा देताना तुमचा लाडका गोपाळ भाऊ झाडावरून पडून आपले हात पाय मोडून निश्चितच अंथरुणावर आडवा होणार. अरे असं कसं अभद्र बोलताय? बुद्धीची परीक्षा देताना हातपाय मोडून अंथरुणावर का झोपणार? अरे तो हातपाय मोडून अंथरुणावर नाही झोपणार. गोपाळ भाऊने सगळ्यांसमोर आम्हाला म्हटलंय की तो उद्या झाडावर वानराप्रमाणे झोके घेऊन दाखवणार आहे आणि त्याचं अवाढव्य शरीर घेऊन तो झाडावर झोके घेणं तर सोडा, त्या झाडावर तो चढू तरी शकणार आहे का? आणि त्याने अतिशहाणपणा करत झाडावर चढण्याचा प्रयत्न केला तर तो झाडावरून पडून हातपाय मोडून घेणार. तुम्ही आपल्याच विचारांनी खुश व्हा. मी पुन्हा सांगते, गोपाळ भाऊंना बुद्धीच्या खेळात हरवणं सोपं नाहीये. ठीक आहे, मी त्याला नक्की हरवेन. मला सुद्धा आता बघायचंच आहे महाराज. हो हो, जवळपास झालंच आहे. तुम्ही हे काय करताय गोपाळ आजोबा? झोका घ्या मुलांनो, झोका. या झोक्यावर बसून सर्वांनी झोके घ्यायचे. ये मज्जा येणार, मज्जा येणार. मी झोके घेणार आणि हे सगळे मला धक्का देणार. मुळीच नाही, मी नाही धक्का देणार. मी झोके घेईन आणि तुम्ही सगळे मला धक्के द्या. ह्याचे मिजाज तर बघा, स्वतःला महाराज समजतो की काय? आणि तू कोणत्या देशाची महाराणी आहे? अरे रे रे रे, आपापसात भांडू नका रे तुम्ही. सगळ्यात आधी मी झोके घेणार, तुम्ही सगळ्यांनी मला धक्का द्या. वा वा, मज्जा येणार, मज्जा येणार. आजोबा झोके घेणार, आजोबा झोके घेणार. आज मी बघतो गोपाळ भाऊ काय करामत करतो, कसा काय तो झाडावर चढून झोके घेतो. मी पुन्हा एकदा सांगतो महाराज, गोपाळ भाऊ हे काम नाही करू शकणार. आणि हो, गोपाळ भाऊची सगळी हुशारी फक्त बोलण्यापुरती आहे, आणखी काही नाही. कुणास ठाऊक आता गोपाळ कसा काय हरेल? तो सगळं काही करू शकतो. मला वाटतं तो हे पण करून दाखवेल. तुम्ही गप्पा बसा कवी महोदय. नेहमी गोपाळ भाऊचं गुणगान करायची गरज नाही आहे. सुप्रभात महाराज. या 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 ना. गोपाळ भाऊ, तू? मी माझं म्हणणं खरं करून दाखवलं महाराज. आपल्या पूर्वजांसारखा आनंदात झोके घेतोय मी. आपल्या पूर्वजांपेक्षा माझ्याकडे बुद्धी थोडी जास्त आहे म्हणून मी त्यांच्यासारखा झाडाच्या फांदीवर न चढता झाडाच्या फांदीला झोका बांधून झुलतोय महाराज. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर झोके घ्या. अरे रे, गोपाळ भाऊने तर आपल्या बुद्धीच्या जोरावर मला पुन्हा हरवलंच की काय. मंत्री, हा डाव तर आपल्यावरच उलटला. आता आपण काय करायचं ते सांगा. काय झालं महाराज? तिकडे मंत्रीजींसोबत काय कानात खुसूर पुसूर करताय तुम्ही? इकडे येऊन मस्त झोके घ्या. अहो, झोके घेतल्याने शरीर मन हलकं होतं. नाही 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 नाही, या झोक्यावर मी नाही बसू शकणार. पण का महाराज? यावेळी बुद्धीच्या खेळात मला हरवू शकलं नाही म्हणून तुमचं मन उदास झालंय का हो? तोंड बंद करा गोपाळ भाऊ. ठीक आहे महाराज. आता आणखीन एकच गोष्ट बोलून गप्प बसतो मी. महाराज, तुमचा तो अतिप्रिय फळांचा बगीचा माझ्या पूर्वजांना दान करताय ना तुम्ही? हो, करतील. पण जर एक गोष्ट करून दाखवली तरच करतील. सांगून तर बघा ना, मी नक्की करून दाखवेन. नीट विचार करून सांगा गोपाळ भाऊ. जर नाही करू शकले तर महाराज तुम्हाला कृष्णनगरातून काढून टाकतील. अहो, इतके आडेवेडे न घेता पटकन सांगा ना काय काम आहे ते. महाराज, मी सांगू का? कदाचित मंत्र्याने यावेळी काहीतरी जबरदस्त योजना बनवली असणार. हो, सांगून टाका मंत्री. हा, सांगा. उद्या सकाळपर्यंत आपले महाराज आणि आपल्या राज्याला सगळ्यात जास्त संकटात टाकणाऱ्या व्यक्तीला राज्यसभेत घेऊन हजर व्हावं लागेल. गोपाळ भाऊ कदाचित नवाबाचा विचार करत असणार, पण ह्याने त्याच्या सोबत असं काही केलं तर ह्याला इतका चोप बसेल ना, मस्त मजा येईल. हाय गोपाळ भाऊ, जमेल ना मग? हे तर अगदी सोपं काम आहे. उद्या सकाळी त्यांना गोणीत बंद करून घेऊन येईन मी महाराज. ठीक आहे, तेव्हाच तुझ्या पूर्वजांना माझा फळांचा बगीचा मिळेल. चला सगळ्यांनी. मी पण तुमच्या सोबत राजमहालात येऊ ना महाराज? नाही, हे जे तुमचं लहान मुलांसारखं झोके घेणं चालू होतं ना, ते चालू ठेवा. बुद्धीच्या परीक्षेत पराभव झाल्यामुळे महाराजांचं डोकं जरा जास्तच तापलेलं दिसतंय. ऐका रे, मला तुमच्याशी जरा बोलायचंय बरं का? बोला.
आज सकाळी सकाळी पोटात कळा येत आहेत. आता गोणीत बंद असलेल्या मंत्रीजींना खेचत घेऊन चला. अरे जोर लावून खेचा रे. आणखी जोरात खेचा रे. अरे जोर लावून खेचा रे. आणखी जोरात खेचा रे. आज गोपाळ भाऊ संकटात टाकणाऱ्या व्यक्तीला घेऊन राज्यसभेत उपस्थित होणार आहे. गोपाळ भाऊ जर त्या व्यक्तीला पकडून घेऊन येऊ शकले तर आम्हाला खरंच खूप आनंद होईल. परंतु परंतु गोपाळ भाऊ अजून कुठे दिसत नाहीत. फक्त गोपाळ भाऊच नाही तर मंत्री सुद्धा दिसत नाही. हे घ्या महाराज, तुम्हाला आणि आपल्या राज्याला वारंवार संकटात टाकणाऱ्या व्यक्तीला मी या गोणीत बंद करून घेऊन आलेलो आहे. शिपाई, आज्ञा करा महाराज. ताबडतोब गोणीचं तोंड उघडून आतल्या माणसाला बाहेर काढ. हा माझ्यासोबत कसा व्यवहार करताय महाराज? मी काय चूक केली? अरे हे तर मंत्रीजी आहेत. गोपाळ भाऊ हे तू काय केलं आहेस? काय झालं महाराज? तुम्हाला आणि राज्याला धोकादायक असलेल्या व्यक्तीला मी पकडून घेऊन आलेलो आहे. मी काय केलं? मी कधी महाराजांना संकटात टाकलं? खरं संकट तर मुर्शिदाबादचे नवाब आहेत. हो, नवाबाला तरी सुद्धा ओळखता येतं, परंतु तुम्हाला तर ओळखताच येत नाही हो मंत्री महोदय. याआधी मैत्रीच्या नावाखाली तुम्ही महाराजांना आणि या राज्याला अनेक वेळा संकटात टाकण्याचा प्रयत्न केलाय. याचं प्रमाण भूतकाळात आपल्याला कितीतरी वेळा मिळालेलं आहे मंत्री महोदय. काय महाराज, बरोबर बोलतोय ना मी? अरे बापरे, गोपाळ भाऊ असा डाव फिरवून मंत्र्यावरच निशाणा साधेल असा विचार सुद्धा माझ्या मनात आला नव्हता. म्हणजे कदाचित तू बरोबर बोलतोयस गोपाळ भाऊ, पण सकाळी सकाळी मंत्रीजींना असं पकडून आणणं हे तुला योग्य वाटतं का? सांग बरं. आणि त्यातल्या त्यात मला तिकडे सुद्धा जाऊ नाही दिलं. महाराज, मी तुमच्या सोबत नाहीये. आता जर मी आणखी गोपाळ भाऊच्या मागे पडलो तर मला आकाशातला तारा बनावा लागेल. महाराज, मी जातो. अरे बापरे, मला खूप जोरात लागली आहे. अरे बापरे महाराज, मला जाऊ द्या महाराज, नाहीतर गडबड होईल, गोंधळ होईल. महाराज, जाऊ द्या. गोपाळ भाऊला यावेळी सुद्धा बुद्धीच्या खेळात मी हरवू शकलो नाही, पण मी सुद्धा सोडणाऱ्यातला नाहीये. मंत्री आता काहीतरी बोलून गेला ना. आकाशातला तारा, हा, या ताऱ्यानेच मी गोपाळ भाऊला अद्दल घडवणार. काय झालं महाराज? आता तुम्ही तो तुमचा फळांचा बगीचा माझ्या पूर्वजांना दान करणार आहात की नाही सांगा? हो, करणार, नक्की करणार. पण सर, आणखी एक काम करून दाखवलंस तर. आणखीन एक? एका फळाच्या बगीचा करता एवढं काम करून घेणं हे योग्य आहे का महाराज? योग्य की अयोग्य ते मी बघून घेईन. तर मग सांगा काय काम आहे? माहित आहे, माझी खूप दिवसांपासूनची इच्छा आहे की आकाशात किती तारे आहेत ते एकदा माहित करून घ्यावं. अरे बापरे, आकाशातले तारे मोजण्याचं काम? हो, तुझ्याकडे एवढी बुद्धी आहेच तर तू आकाशातले तारे मोजून मला सांगून टाक, म्हणजे माझी इच्छा पूर्ण होईल आणि मी वानरांकरिता फळांचा बगीचा सुद्धा देऊन टाकेन. ठीक आहे महाराज, मी तयार आहे. बरं, आकाशातले तारे कधी मोजायचे? आज रात्रीच. तू रात्री बरोबर मोजदाद करतोयस की नाही हे बघायला सेनापती तुझ्यावर पहारा ठेवतील. मला या सगळ्यात कशाला ओढताय महाराज? ओढत नाहीये, हा माझा आदेश आहे. जा गोपाळ भाऊ, उद्या सकाळी येऊन मला सांग की आकाशात ताऱ्यांची एकूण संख्या किती आहे. ठीक आहे मग, परंतु महाराज, राजमहालाच्या गच्चीवर मी तारे मोजणार. बोला महाराज, कबूल आहे का तुम्हाला? हो, मला कबूल आहे. गोपाळ भाऊ, तारे मोजून झाले? मला तर
खूपच झोप येते आहे. मी जरा वेळ झोपतो हा. बरं गोपाळ भाऊ, हे सगळं कृपया महाराजांना सांगू नका, ठीक आहे? अरे मी कशाला सांगू मी उद्या सकाळी महाराजांना फक्त एकच गोष्ट सांगणार आहे. रात्री आकाशात ताऱ्यांची संख्या किती आहे. यावेळी मी गोपाळ भाऊला असा जाळ्यात अडकवला आहे, बघाच तुम्ही. तो नक्की हरणार आणि त्याच्या सोबतच तुम्ही सुद्धा पैज हरणार. बघूया ना कोण हरतय आणि कोण जिंकतय ते. मी आतमध्ये येऊ का महाराज. हो, ये ये ये. मग रात्रभर जागून आकाशातले सगळे तारे मोजलेस ना? हो महाराज, सगळे तारे मोजले मी. वाह वाह वाह, फार चांगली गोष्ट आहे. बरं आता मला पटकन सांग बघू की आकाशात ताऱ्यांची एकूण संख्या किती आहे? जी महाराज, 13,33,313. तुम्हाला जरा हिशोब बघावा लागेल महाराज. आणि जर का माझ्या हिशोबात थोडी जरी गडबड झाली ना तर द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे महाराज. परंतु मी हिशोब कसा बघणार? हे बघा महाराज, मी माझ्यासोबत काहीतरी घेऊन आलोय. अरे एवढ्या सगळ्या वस्तूंचं मी काय करणार? काय म्हणजे महाराज, कात्रीने डोक्यावरचे केस कापून या कागदावर ठेवून एक एक करून तुम्ही आता मोजा. बघा की हिशोब बरोबर आहे का. आणि जर हिशोब मिळत नसेल तर शिक्षा द्या. आणि हो, रात्र संपेपर्यंत मला अनेक लहान तारे सुद्धा दिसले. ते केवळ 4014. तुमच्या मिशा कापून ती संख्या पण मिळेलच तुम्हाला महाराज. अरे हे कसं शक्य आहे? का शक्य नाही महाराज. जर मी रात्रभर जागून आकाशातले तारे मोजू शकतो तर मग तुम्ही केस आणि मिशा कापून मी केलेल्या मोजमापाची पडताळणी का नाही करू शकणार. ही घ्या कात्री घ्या, केस आणि मिशा कापा. घ्या कापा कापा कापा. मी आता पळतो इथून. मी तुम्हाला असंच जाऊ देणार नाही महाराज. केस आणि मिशा तर तुम्हाला कापायलाच हवे महाराज. काय झालं महाराज. कापा ना. मला वाचवा राणी सरकार. मी मान्य करतो की गोपाळ भाऊ सारखा बुद्धिमान मनुष्य या कृष्णनगरातच काय तर या संपूर्ण भारतवर्षात असेल असं मला नाही वाटत. पण या बुद्धिमान माणसाला खूपच कष्ट आहेत महाराज. म्हणजे पगार खूपच कमी आहे माझा. ठीक आहे. या महिन्यापासून मी तुझा पगार दुप्पट करतो आहे आणि त्याबरोबरच वानरांकरिता माझा प्रिय फळांचा बगीचा सुद्धा दिला.